फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कॉलीफ्लॉवर चिली। थोडा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी ते एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तिथे अगदी छोटं 2 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला इथे 4 ते 5 लसूण छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। इथे आपण पेस्ट सुद्धा यूज करू शकतो, पण पेस्टच्या ऐवजी जर लसूण छोटा पीस मध्ये कट करून घेतले तर खाताना खूप छान लागते। तर लसूण आपल्याला परतवून घ्यायचे आहे। यानंतर मी ते मीडियम आकाराचा कांदा लांब आकाराचा चिरून घेतलेला आहे। एक शिमला मिरची पातळ अशी चिरून घेतलेली आहे। यानंतर जो कॉलीफ्लॉवर आहे तो मी बॉईल करून घेतलेला आहे। अगदी 80% इतकं मी शिजवून घेतलेला आहे। शिजवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी लिंबू, मीठ आणि थोडासा रेड चिली पावडर लावून ठेवलेलं होतं। यानंतर आपल्याला कॉलीफ्लॉवर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर मी इथे चिली मसाला रेडी करून ठेवला होता। पाण्यामध्ये मिक्स करून चिली मसाला जो येतो तो मी त्याची पेस्ट करून ठेवली होती, ते टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी एक जो इंग्रेडिएंट्स आहे जो खूपच इम्पॉर्टंट आहे या रेसिपीसाठी, ते मी स्किप केलं होतं, ते म्हणजे हिरवी मिरची। आपण जेव्हा लसूण टाकतो त्याच्यानंतर आपल्याला हिरवी ग्रीन जी तिखट मिरची असते ती टाकून घ्यायची आहे। तर ती मी स्किप केली होती। तर हे नोट आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ग्रीन मिरची टाकून घ्यायची आहे। यानंतर मी थोडेफार मसाले टाकले होते। ॲक्च्युली मी इथे रेड चिली पावडर टाकली होती थोडीशी, आणि काश्मीरी चिली पावडर, कारण त्याचा कलर चेंज होण्यासाठी। आणि मग आपल्याला हाय फ्लेम करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आपलं जे कॉलीफ्लॉवर आहे ते ऑलरेडी शिजलेलं आहे, त्याच्यामुळे झाकण वगैरे ठेवून शिजवायची काहीही गरज नसते, पूर्णपणे शिजलेलं असतं। फक्त आपल्याला आतून सॉफ्ट आणि बाहेर थोडीशी क्रंची करायची आहे। यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अगदीच 3 ते 4 मिनिटानंतर आपलं कॉलीफ्लॉवर आहे ती मस्त छान अशी क्रंची होते थोडीफार, आणि आपल्याला लगेच ते सर्व करून खायचं आहे। तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, खूप यम्मी झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी। फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर जो राईट साईडला बेल आयकनचा बटन असतो तो सुद्धा क्लिक करायचा आहे, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची लिंक तुम्हाला ॲक्च्युली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। थँक्यू।